मित्रांनो, कधी असं झालंय का तुम्ही कोणाशी बोलताय आणि अचानक समोरच्याने एक असा शब्द म्हणला की जो तुम्हाला अजिबातच माहिती नाही. तुम्ही गोंधळून गेलात, पण तरी हसत हसत मान डोलावली, पण आतून पूर्णपणे कोड्यात पडलात. पण जर मी सांगितलं की तुम्हीही अशा शब्दांचा वापर करू शकता, जे ऐकताच लोक तुमच्याकडे अगदी अवाक होऊन बघतील, तुमचं बोलणं अधिक प्रभावी, आकर्षक आणि जबरदस्त वाटेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच 13 असे सिक्रेट वर्ड्स सांगणार आहेत. आणि लक्षात ठेवा, शब्द क्रमांक 11 इतका दुर्मिळ आहे की अगदी इंग्रजी बोलणारे देखील हा यूज करत नाही किंवा त्यांना नीट माहिती देखील नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, आजच्या या 13 ॲडव्हान्स इंग्लिश वर्ड्स किंवा सेंटेन्सच्या व्हिडिओमध्ये वाक्य लहान पण इम्प्रेशन महान हे वाक्य प्रूव्ह झालेलं तुम्ही नक्कीच बघाल. तर जसं की ठीक आहे, मीच करते, एकदम भारी यांच्यासारखे अनेक वाक्य आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, आपण इथे काही फक्त ट्रान्सलेशन करत नाही आहोत. म्हणजे जसं की आतापर्यंतचे व्हिडिओ पाहिले मराठी वाक्य आणि त्याचं इंग्लिश मिनिंग, तर त्यामध्ये आपण ते व्होकॅब्युलरी म्हणून शिकत होतो. पण इथं आपण काय शिकतोय? ॲडव्हान्स वर्ड्स किंवा सेंटेन्स. तर जेव्हा तुम्हाला विचारायचं आहे की तू ठीक आहेस का, तर तुम्ही फक्त ह्या 2 वर्ड्समध्ये विचारू शकतात. यू ओके? नेक्स्ट वर्ड आहे हो चालेल. तर हो चालेलला तुम्ही या किंवा येप असं देखील म्हणू शकता. आणि सध्याचा जो इंग्लिशमध्ये वर्ड यूज केला जातो व्हॉट्सॲपवर वगैरे तुम्ही खूप वेळा यूज करत असतात, तो म्हणजे YEAHE. ओके. तर थर्ड सेंटेन्स आहे आपलं शुअर. जेव्हा तुम्हाला शुअर म्हणायचं आहे तर ते तुम्ही कोणत्या कोणत्या वेळेस म्हणू शकतात. तर आता इथे जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण इथे व्होकॅब्युलरीज बघत नाही आहोत. आपण काय बघतोय? ॲडव्हान्स वर्ड्स किंवा सेंटेन्स कसे यूज करायचे. तर शुअर हा वर्ड तुम्ही कधी कधी बोलू शकतात. तर जेव्हा तुम्हाला हो म्हणायचं आहे, तो हो म्हणताना तुम्ही काय म्हणतात? कधी येस फाईन असं म्हणतात ना. तर येस फाईन वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्ही जर शुअर म्हणलं तर ते अधिक ॲडव्हान्स वाटेल. आणि हो व हे म्हणताना जर ते होकार तुमचा तो जेव्हा नक्कीच असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणी तुम्हाला विचारलं की तू पार्टीला येणार आहेस का, आणि तुम्ही जर नक्कीच जाणार असेल तर नुसतं हो म्हणण्यापेक्षा तुम्ही काय बोलायचं तिथे? शुअर. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स आहे नक्की ना. म्हणजे जरी तुम्ही शुअर म्हणले तरी पण समोरच्याला तुमच्यावर खात्रीच नसेल, कारण की पहिले पण तुम्ही असे बरेचसे प्लॅन कॅन्सल केलेले आहेत. असे जर असेल तर तो फ्रेंड तुम्हाला परत विचारेल नक्की ना, नक्की येशील ना. तर तेव्हा देखील हे वाक्य बोलण्यासाठी ॲडव्हान्स वेनी तुम्ही बोलू शकता आर यू शुअर. ठीक आहे. फिफ्थ आहे जर कधी नवीन वस्तू किंवा एखादं काम जर तुम्ही भारी केलेलं आहे आणि ते जर तुम्हाला समोरच्याकडून जाणून घ्यायचं आहे, म्हणजेच काय, तुम्हाला काय हवं आहे? समोरच्याचा फीडबॅक. ओके. म्हणजे हे बघ, ही मी वस्तू खरेदी केली, कशी आहे सांग बरं. किंवा तुम्ही जर एखादं काम केलं, हे बघ हे काम मी केलेलं आहे, कसं झालं आहे सांग. म्हणजे हा जर फीडबॅक जर तुम्हाला पाहिजे असेल समोरच्याकडून, तर तेव्हा काय सेंटेन्स यूज करणार तुम्ही? हाऊ डज इट साऊंड. आता इथं हा जो साऊंड वर्ड जो आहे तो ह्यासाठीच वापरला जातो की एखादी गोष्ट म्हणजे कशी वाटली. ओके. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट वाटते वगैरे तर तेव्हा इंग्लिशमध्ये आपण त्याला साऊंड असं देखील म्हणतो. मी बरेचसे बेसिक इंग्लिश लेक्चर्स देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू शकतात. तर ह्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणाल? हाऊ डज इट साऊंड. तुम्ही नवीन मोबाईल घेतला, विचारलं कसा आहे मोबाईल, कसं विचारणार तुम्ही? हे बघ, मी हा मोबाईल घेतलेला आहे, तुम्हाला विचारायचं हाऊ डज इट साऊंड. किंवा तुम्हाला जर समजा एखादं तुमचं भारी काम सांगायचं आहे झालेलं, की मी अशा प्रमाणे कन्व्हिन्स केलं बरं का, तर मग तुला कसं वाटतं? तर ते तुम्ही बोलू शकता, तिथं हे सेंटेन्स यूज करू शकतात, हाऊ डज इट साऊंड. फाईन.
नेक्स्ट 6th आहे, कोणी तुमचं काम करायला नाकारलं तर. म्हणजे जर तुम्ही सांगितलं एखाद्याला की माझं एवढं काम करून दे प्लीज, आणि जर ती व्यक्ती म्हणली मी नाही करून देणार किंवा मी नाही करू शकत, तर तुमचा आन्सर काय पाहिजे? डायरेक्ट रागाने चिडून नाही द्यायचं, तर आन्सर असं पाहिजे, नेव्हर माइंड. ठीक आहे, हा देखील ॲडव्हान्स वर्ड आहे, नेव्हर माइंड. मग 7वं सेंटेन्स, हे मीच करतोय. म्हणजे असं होतं ना कधी कधी की समजा कोणी व्यक्ती आली अचानक आणि म्हणली की अरे वा, इतक्या लवकर कंप्लीट झालं काम, कोणी केलं? तर मग तुम्ही जर म्हणले की म्हणजे मनामध्ये बोलणार की आता माझ्याशिवाय कोण आहे का इथं करायला, हे तर माझंच तर काम आहे. अशा वेळेला जर तुम्ही म्हणले की हे मीच करतोय, ठीक आहे, ह्या वेळेस तुम्ही कसं म्हणू शकतात इंग्लिशमध्ये, सो आय डू. ठीक आहे. 8th सेंटेन्स आहे, सहमत असल्यास. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीशी सहमत आहे, तुम्हाला योग्य वाटते ती गोष्ट, तर तेव्हा तुम्ही काय म्हणणार? आय अग्री. ओके. आता बऱ्याच वेळेला आपण फाईन हा वर्ड यूज करतो. म्हणजे हाऊ डज इट, तुम्ही म्हणा फाईन. पण तसं जर कोणी विचारलं तुमच्या सहमतीसाठी, तर तुम्ही काय म्हणणार? आय अग्री. ओके. 9th सेंटेन्स आहे, मी नाकारलं म्हणायचं असेल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा कोणी जर विचारलं तुम्हाला की ट्रिपला येणार आहे का, आणि तुम्हाला तुमच्या आईला सांगायचं आहे की मी त्यांना ट्रिपला जाण्यासाठी साफ नकार दिला, मी नाकारलं ट्रिपला जाण्याचं. ठीक आहे, तर ते मी नाकारलं ह्या वर्डसाठी काय आहे इंग्लिश, ॲडव्हान्स इंग्लिश? आय डिक्लाइन. आय डिक्लाइन. आता नॉर्मल बोलायला गेलं तर आय सेड नो असं होईल ना नॉर्मल, पण त्याच्याऐवजी जर तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिश यूज केलं, आय डिक्लाइन, तर ते वेगळं इम्पॅक्ट पाडणार आहे. 10th सेंटेन्स आहे, काम भारी केलं. म्हणजे जर समजा तुमचे कोणी एम्प्लॉई असतील किंवा तुमचं फ्रेंड असेल कोणी, आणि तुम्हाला जर त्याची स्तुती करायची असेल, आवडलं त्यांचं काम, तर आपण जनरली काय यूज करतो? येस, आय लाईक इट. ओके. तर लाईक इट म्हणण्याऐवजी तुम्ही काय बोलू शकतात ॲडव्हान्समध्ये? आय ॲप्रिशिएट. ठीक आहे, आय ॲप्रिशिएट. इट साऊंड्स मोर ॲडव्हान्स. फाईन. ओके. आपला 11th वर्ड आहे, एखादी अविश्वसनीय किंवा नवीन गोष्ट ऐकली तर. आता हा इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे जर समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे किंवा नवीन गोष्ट ऐकली, जनरली असं केव्हा होतं? येस, ऑब्विसली गॉसिपिंगच्या वेळी, जेव्हा गॉसिपिंग चाललं असले ना, हे तुला माहिती आहे का, असं जेव्हा ही गॉसिपिंग वगैरे असं बोलणं चालू असतं ना, तर तेव्हा काय यूज करणार तुम्ही? इज इट. ठीक आहे, नवीन ऐकले एखादी गोष्ट. इज इट म्हणजे काय? हो का, आपण म्हणतो ना मराठीतून, हो का, मला तर माहितीच नव्हतं. तर हे हो का जे आहे आश्चर्याने म्हटलेलं, त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणं ॲडव्हान्समध्ये? इज इट. ओके. 12th सेंटेन्स, दरवेळी किंवा कधी पण किंवा नेहमी हे बोलायचं असेल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल की कोणी म्हणलं, अरे तू तर माझा मित्र आहेस, अरे तू तर माझी मैत्रीण आहेस, तू तर माझ्यासोबत नक्की येणार. तुम्हाला म्हणायचं असलं कधी पण कुठेही केव्हाही सांग, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या त्या फ्रेंडसाठी अवेलेबल असणार. तर ह्यासाठी तुम्ही जनरली काय यूज करतात वर्ड्स, किंवा आपण जनरली काय यूज करतो वर्ड? येस, ऑलवेज. ठीक आहे, हा वर्ड यूज करतो ना आपण. पण या ऑलवेज वर्ड्सच्या ऐवजी तुम्ही ॲडव्हान्समध्ये म्हणू शकतात 24/7. आता हे जे मल्टिप्लायचं जे साईन आहे ना, तर हे 24 मल्टिप्लाय बाय 7 नका म्हणू. हे जे मल्टिप्लाय इंटू 7 असं देखील नाही होणार. हे जे मल्टिप्लायचं साईन आहे त्याला काय म्हणायचं? बाय. ठीक आहे, म्हणजे 24/7 हे ॲडव्हान्स आहे. 24/7 म्हणजे काय? नेहमी अवेलेबल आहात. जसं की काही मेडिकल्स आहे जे की 24/7 त्या मेडिकल्सवर मेन्शन असतं, हो की नाही? म्हणजे ते दिवस रात्र मेडिकल चालू असतात. ओके, आय होप यू अंडरस्टूड इट. 13th सेंटेन्स आहे, ठीक आहे.
ह्याला म्हणतात ओके. तर हे ठीक आहे ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, जनरली आपण ह्या ठीकेला काय म्हणतो, ओके, राईट. पण ह्या ओके ऐवजी तुम्ही काय म्हणू शकतात, ऑल राईट. आता हे ऑल राईट वगैरे हे आपण ठीकेसाठी यूज करतो. म्हणजे ओकेसाठी अजून काय काय अल्टरनेटिव्ज आहे हे मी लास्ट व्हिडिओमध्ये बनवलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो लास्ट व्हिडिओ मिळून जाईल. ऑल राईट मित्रांनो, आय होप आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की नवीन वर्ड्स किंवा सेंटेन्स शिकले असाल. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन ओनली प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. यू गाईज आर लवली. टेक केअर.